आयटी पार्क हे होटगे येथील जलसंपदा जागेवरच होणार असून त्यासाठी उच्चस्तरीय समितीनेही मंजुरी दिली आहे। जिल्हा परिषद निवडणुकीची आचारसंहिता संपताच नोटिफिकेशन जारी होऊन भूमिपूजन होणार आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे। नियोजित आयटी पार्क हे होटगे येथील जलसंपदा जागेवरच होत असून त्यासाठी उच्चस्तरीय समितीनेही मंजुरी दिली आहे। सध्या जिल्हा परिषद निवडणुकीची आचारसंहिता असल्याने आचारसंहिता संपताच नोटिफिकेशन जारी होऊन भूमिपूजन होणार आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात आली। होटगे येथील जलसंपदा विभागाच्या जागेवर सुमारे 40 कोटी रुपये खर्च करून येत्या 18 महिन्यांमध्ये बांधकाम पूर्ण होऊन आयटी पार्कसाठी प्रशासनाने तयारी सुरू केली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 6 महिन्यांपूर्वी सोलापुरात आयटी पार्कसाठी जागेचा शोध घ्या, त्यास मंजुरी देऊ अशा सूचना दिल्या होत्या। त्यानुसार जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी होटगी रोडवरील जलसंपदा विभागाचा प्रस्ताव तयार केला। या जागेस औद्योगिक विकास महामंडळाने नुकतीच मंजुरी दिली आहे। डिसेंबर महिन्यात भूमिपूजन करण्याची तयारी सुरू करण्यात आली, परंतु महापालिका निवडणुकीची अधिसूचना जारी झाल्याने आचारसंहिता लागू झाली। सध्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीची आचारसंहिता सुरू आहे, त्यामुळे 7 फेब्रुवारी रोजी आचारसंहिता संपल्यानंतर आयटी पार्कचे भूमिपूजन होणार आहे। महापालिका निवडणुकीत भाजपाला 87 जागेवर घवघवीत यश मिळाले आहे। भाजपाने महापालिकेवर सत्ता आल्यास आयटी पार्क पूर्णत्वाचे वचन दिले होते, त्यामुळे आता भाजपाने पहिले काम आता आयटी पार्कचा शुभारंभ करण्याची तयारी सुरू केली आहे।